श्रीराम नमस्कार. आज 5 जून 2024. मी हेमंत बापट पुणे. काल भारताचे लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि एकंदरीत परिस्थिती पाहता एक हिंदू म्हणून माझं मन खूप विषण्ण झालं. निवडणूक म्हटलं की कोणाचा तरी हार आणि कोणाचा तरी विजय हे होणारच आहे. पण जेव्हा आपल्या धर्माचा, हिंदुत्वाचा पराभव समोर दिसायला लागतो किंवा ज्या अनुषंगाने काल निकाल लागलेले आहेत त्यावरून पुढच्या पिढीसाठी हे पुढील वर्ष किती महत्त्वाचे आहेत आणि जर आपण आत्ता जागृत झालो नाही तर काही वर्षांनी आपण परत पारतंत्र्यात गेल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक राजकारण काही हा माझा विषय नाही किंवा कधी त्यावर भाष्यही झालं नाही. पण काल एकंदरीत निकाल पाहता मला माझ्या ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्य श्रीपाद अशोक भटांची आठवण झाली की त्यांच्या घरामध्ये जिथं आपण आपल्या घरामध्ये देवघरात देव असतात तसं त्यांच्या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक प्रतिमा आहे. आणि मी नेहमी गेलो की मला पहिल्यांदा आमच्या गुरूंना नमस्कार करून मी त्या सावरकरांच्या प्रतिमेला नमस्कार करायचो. पण मनात नेहमी प्रश्न असायचा की इतर ठिकाणी सगळे देव असतात आणि इथं हे सावरकरांचा प्रतिमेचं कारण काय? कारण जिकडं बघावं तिकडं सावरकरांचा फोटो किंवा लोकमान्य टिळकांचा फोटो लावलेला. मला त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं म्हणून आज मी हा व्हिडिओ तयार करायचं कालपासून मनात ठरवलं की माणसाचे विचार ज्याप्रमाणे तळपत्या सूर्याचा तेज ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये होतं ते तेज ज्या दिवशी या हिंदुत्वामध्ये हिंदुस्थानामध्ये कमी व्हायला लागेल त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण उतरती कळा लागलेली आहे आणि आपण एका हिंदू विरोधी गोष्टींच्या बळी पडणार आहोत. तेव्हा आत्ता जर आपण प्रत्येकाने ह्या सावरकरांचे विचार अंगीकारले नाहीत तर ही वाईट भयान परिस्थिती भारतामध्ये उद्भवू शकेल. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय 16 ते 17 वर्षापूर्वी आमच्यात झालेल्या संवादाची. पण त्याचं काल मला आपण म्हणतो ना की अनुभूती ही काल आली. सरकारमध्ये कोणाचीही बाजू घेऊ नये. जेव्हा आपण म्हणतो की मी हिंदू आहे तेव्हा फक्त मी हिंदूच आहे. आपण कुठं विदेशी जाताना किंवा आपल्या फॉर्म भरतो तेव्हा त्याच्यामध्ये विचारलं जातं की तुम्ही हिंदू आहात का कोण आहात, तर तिथं आपण हिंदू हे या चौकोनामध्ये लिहिलं जातं. पण आपण आपली भूमिका आणि आपली जबाबदारी विसरतो आणि ह्यावेळी तर असं वाटलं की प्रत्येक हिंदू व्यक्ती ही जबाबदारी विसरलेली आहे आणि आता विषारी नागांनी डोकं अगदी उत्तम प्रकारे वर काढलेलं आहे. दुसरं हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे कालच्या जे काही निकाल लागले त्यातले 2 गोष्टी इतक्या भयानक मनाला बोचल्या की ज्या राम मंदिरासाठी कित्येक पिढ्या गेल्या, कित्येक वर्ष गेली, त्यांनी आपलं रक्त वाहिलं. मुळामध्ये तिथं मस्जिद असताना तिथं सिद्ध करायला लागलं की मंदिर होतं आणि हे सगळं पूर्ण सिद्ध झालं असून सुद्धा जुन्या सरकारने काही केलं नाही, काँग्रेस धार्जिन सरकारने. पण जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या घडामोडी झाल्या आणि पंतप्रधानांनी ह्या वर्षी ते मंदिर करून दाखवलं, उभं राहिलं. तुम्ही लोक विचार करा, अशा या अयोध्येच्या जिथं प्रभू रामचंद्रांचं स्वतःचं राज्य आहे, ज्या अयोध्येमध्ये ह्या रामलल्लांचा जन्म झाला त्या राम जन्मभूमीमध्ये
एका हिंदुत्ववादी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होतो, हे साधी सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही ही हलक्यात घेऊ नका. काल मी अशीच चर्चा केली, मन खूप विषण्ण झालं की इतर ठिकाणचं मला माहीत नाही, पण 2 ठिकाणचे जे निकाल लागले की ते भारताच्या भविष्यासाठी खूप गरजेचे होते आणि ते विरोधात गेले, हे पावती देऊन गेले की आपले विरोधक, आपल्या देशाचे शत्रू हे किती प्रमाणे यशस्वी झालेले आहेत. उद्या आपल्याला धर्मांतर करायला लागलं तर त्याच्यात नवल वाटू नये. उद्या तुमच्या घरापर्यंत लोक शिरून तुमच्या आया बहिणींची अब्रू लुटली तर तेव्हा रडत बसू नका की मी तेव्हा उपयोग केला नाही माझ्या मताचा आणि वैचारिकतेने मी तेव्हा बाजूला राहिलो, तर तेव्हा काही उपयोग नाही, कारण तेव्हा पाणी डोक्यावरून निघून गेलेलं असेल. ज्या रामजन्मभूमीमध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्या ठिकाणीच हा हिंदुत्ववादी उमेदवार पडावा, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. त्याचं कारण आपण समीक्षा त्याचं मी जेव्हा काल माहिती घेतली तेव्हा लक्षात असं आलं की त्या मंदिराच्या, अयोध्येच्या बाजूला तिथं असलेलीच माणसं हीच सगळी विषारी आहेत. त्यांना मुळात त्यांनाच मंदिर नको होतं, पण ही खरंच एक ईश्वररूपी, मी काही कुठल्या पक्षाचा पाठिंबा देत नाही, पण नरेंद्रजी मोदी यांच्या रूपामध्ये आपल्याला ते बळ मिळालं की त्यांनी खरंच करून दाखवलं आणि त्या ठिकाणी आज लाखो नाही करोडो लोकांना रोजगार मिळाला. अशा लोकांनी ज्यांनी उभं केलं त्याच अन्नदात्याच्या तोंडात दगड घातले. ही खूप मोठी अशी पावती आहे की प्रत्येक हिंदू जर आत्ता जागृत अवस्थेत आला नाही, जागृत झाला नाही, तर लवकरच आपण दुपारी 1:30 ते 2च्या सुमारास रस्त्यावर बसायला लागेल, ह्याची तुम्ही आत्तापासनं मानसिक तयारी करून ठेवा. दुसरा निकाल मला जो खूप मनाचं वाईट वाटलं तो म्हणजे मुंबईतला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मला वाटलं की यांना कशी काय उमेदवारी दिली, पण एका दृष्टिकोनातनं विचार केला की जर हे निवडून आले आणि मोदींचं सरकार आलं, सरकार मोदींचंच येणार, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण आज सरकाराची स्थिती अशी असेल की आपण जेवताना आपल्या ताटात पदार्थ वाढून घ्यायचे. जसं आपण मोदी सरकारला आपण असं म्हणू की हे ताट म्हणजे मोदी सरकार आहे आणि त्याच्यात जे वाढलेल्या भाज्या कोशिंबीर सगळ्या आहेत ते इतर घटक पक्ष आहेत, तर ते ठरवतात की तुम्ही काय खायचं. ह्याच्यासारखं दुर्भाग्य नाही. म्हणजे ज्याच्या पदरी, ज्याच्या नशिबात हे ताट आहे त्याला त्याच्या विचारांनी ते खाता येणार नाही. ही सगळ्यात मोठी पोकळी आहे. ही केवळ आणि केवळ तुम्ही हिंदुत्वाचा विचार न केल्यामुळे झालेली आहे. आणि मग उज्ज्वल निकमांनी उमेदवारी का दिली असेल याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येक अतिरेकी हल्ल्यामध्ये सरकारी वकील झालेले उज्ज्वल निकम यांनी आत्तापर्यंत भारतासाठी काम केलं आहे. कदाचित उद्या सरकारमध्ये जर ते सामील झाले तर भारताच्या दृष्टिकोनातून किंवा भारताच्या बाजूनी हे जगाशी लढतील आणि उत्तम कायदे करतील. पण दुर्दैव असं, मी हे जे बोलतोय हे त्या मतदारसंघात तुम्ही जाऊन तिथली स्पष्टीकरण घ्या की हे पडायचे कारण काय. कारण ह्यांना पाडलं गेलं आहे. हा हिंदुत्वाचा पराभव आहे हे तुम्ही स्वीकारा. आणि मूर्खपणे आपण ज्यांचा विजय म्हणून नाचत असतो, आनंद करत असतो, त्या महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ह्याला आपण जबाबदार आहोत, कारण आपण सुशिक्षित अशिक्षित आहोत. आपण पक्ष बघून घरफोडी काय झाली, कोण काय झालं, कोण फुटून गेलं, कोण खोके, कोण बोके, याच्या पाठीमागं जाऊन बिचाऱ्या आंधळ्या मूर्ख जनतेने मतदान केलं. त्यांनी हे लक्षात घेतलं नाही की आपण जे मतदान करतोय हे भारतीय संविधानासाठी मतदान आहे.
त्यांना असं वाटलं की आपण हे मतदान केलं, निवडून आलेला उमेदवार आपल्या इथं फक्त रस्ते बांधेल, पाण्याची सोय करेल, पाण्याची सोय करेल. तर माझ्या मित्रांनो, क्षमस्व, तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे की ज्याची भरपाई पुढच्या 5 वर्षात तुम्हाला भरायला लागणार आहे. आज तुम्ही जे सुसह्य जीवन जगत आहात, आज भारताचं जे जागतिक स्तरावरती स्थान आहे, ते स्थान डगमगल्याशिवाय राहणार नाही आहे. आज मुस्लिम कंट्री, बाजूच्या देश, ज्यांची आपल्याकडे बघायची टाप नव्हती, ह्या 10 वर्षामध्ये किती अतिरेकी हल्ले झाले हे तुम्ही विचार करा. आपण 370 कलम हटवल्यानंतर तिथली लोकं किती खुश झाली, प्रत्येक व्यवहार सुरळीत झाला. या गोष्टी त्या विरोधकांना नकोच होत्या, त्याचा त्यांनी भांडवल केलं आणि दुर्दैवाने आपल्याच हिंदू लोकांनी त्यांना साथ दिली. ही सगळ्यात मोठी असलेली घाणेरडी कृती आहे की काही क्षणाच्या स्वतःच्या पोटी, स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी तुम्ही देशाचे तुकडे करणं सुद्धा किंवा तुकडे झालेले सुद्धा तुम्हाला चालणार आहेत. याच्यासारखा तुमच्यासारखा नालायक माणूस ह्या पृथ्वी तलावरती नाही. स्वतःच्या घरातलं मत वाचवण्यासाठी, स्वतःच्या घरातला उमेदवार निवडून आणण्यासाठी सांगितलं जातं की तुम्ही माणूस बघून मतदान करा, पण ही जनताच इतकी आंधळी आहे की मूर्खासारखं भावनिकरित्या त्यांनी भारतीय संविधानाचा विचार केला नाही. आणि इतक्या वर्ष ज्या इंग्रजांना माहिती आहे की कमजोरी काय आहे, भारतीय लोकांची कमजोरी काय आहे, त्यांना माहिती आहे की भावनात्मक त्यांना जर आपण आवाहन केलं तर ही लोक फसतात आणि बरोबर त्या पिंजऱ्यामध्ये आज आपण प्रत्येक हिंदू अडकलेलो आहोत. त्यांनी उत्तम प्रकारे जाळं विणलेलं आहे. आपलं अपयश नाही आहे, त्यांच्या यशापायी विरोधकांचं मी स्वागत करतो आणि त्यांना खरंच विजयाच्या शुभेच्छा देतो की तुम्ही हिंदुत्व नष्ट करायला किंवा हिंदुत्व गाडून टाकलेलं पहिलं पाऊल यशस्वी झालेलं आहे. आम्ही हिंदुत्ववादी लोक शंड आहोत, हे आता तुम्ही सिद्ध करायचं फक्त बाकी आहे. नुसतं मी हिंदू आहे, दरवाजावरती, आपल्या घरावरती रामनवमीच्या दिवशी झेंडे लावून तुम्ही काय साध्य केलं? तुम्हाला जर एवढी सुबुद्धी नसेल की हे भारतीय संविधान आपल्या देशासाठी चाललेलं हे मतदान आहे, एका माणसासाठी किंवा आपल्या राज्यासाठी चाललेलं मतदान नाही आहे किंवा आपल्या मतदार संघासाठी चाललेलं मतदान नाही आहे, हे आपल्या देशासाठी चाललेलं आहे. आपले पंतप्रधान जे या क्षणोक्षणापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत लढत आहेत, त्यांना आपण साथ दिली पाहिजे. ते BJPचे आहेत म्हणून मी म्हणत नाही आहे, ते इतर पक्षांचे असते आणि त्यांनी असंच काम केलं असतं तर त्यांनासुद्धा साठी मी हा शब्द वापरला असता. पण आज दुर्दैव असं आहे की आपल्याच लोकांनी आपल्याच माणसाच्या पाठीत उत्तम प्रकारे खंजीर खुपसून हे दाखवून दिलं की आम्ही काहीही करू शकत नाही, आम्ही हतबल आहोत. आणि हास्यास्पद गोष्ट अशी की काल ज्यांना विचारलं, भारतामध्ये मित्र आहेत त्यांना, ते सगळेच म्हणतात आम्ही BJPला मतदान केलं. मग ह्यांना मतदान कोणी केलं? तुम्ही आजही त्यांची चाल समजून घ्या. आज विचार केला नाही तर उद्या विधानसभेच्या ज्या निवडणुका येतील त्याच्यात तुम्ही सर्वस्व गमावून बसणार आहात. आज मित्रपक्षांची साथ घेऊन सरकार स्थापन करायला लागतं, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. कारण ह्यापुढं जसं एखाद्या मुलाला विचारायला लागतं की मी अमुक करू का, तमुक करू का, आणि मग परवानगी घेऊन करायला लागतं, तो आता आदेश मोदी सरांना काढता येणार नाही. मी इथं मोदी सर म्हणून अशासाठी उल्लेख केला की खरंच त्या व्यक्तींनी भारताला इतक्या उच्च आणि उंच स्थानावर नेऊन ठेवलं. वास्तविकरित्या आपल्या माणसांना ती व्यक्तिमत्व कळलंच नाही. इथं जसं भगवंतानी म्हणतो की एक कुठल्याही चुकीचा भगवंत शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही,
त्या शिक्षा जेव्हा माणसाला भोगायला लागतील या सर्वांना, जे आपल्या महाराष्ट्रातली सरकार आहेत, की तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याची चांदी करण्यासाठी, पोटं खिसे भरण्यासाठी जे देशाचं नुकसान करत आहात, हे दुर्दैव आहे. कारण तुमची बायका, मुलं, नातवंड उद्या त्यांच्या समाजामध्येच जाऊन वावरणार आहेत, हे विसरू नका. सावरकरांचं काल मी एक वंश सरांचं भाषण ऐकलं, इतकं सुंदर 1च मिनिटाचं भाषण होतं, की सेल्युलर जेलमध्ये सावरकर असताना पहाटे बांग ऐकू यायची आणि ही बांग ऐकू येताना त्यांनी तुरुंग अधिकाऱ्याकडे तक्रार केली की आमचं दिवसभर आम्हाला शिक्षा असते, पहाटे आम्हाला झोप लागते, तेव्हा ही बांग आम्हाला ऐकू लागते आणि त्यांनी आमची झोप मोड होते. तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितलं, त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे की पहाटे बांग द्यावी, असं म्हणून त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला अनुमोदन दिलं. पण ते सावरकर होते. सावरकरांनी काही भगवद्गीता, इतर धार्मिक ग्रंथ मागवून घेतले आणि त्यातलं पहिलं वाक्य त्याच अधिकाऱ्याला दाखवलं की हिंदू धर्मात सुद्धा दिलेलं आहे की पहाटे उठल्या उठल्या शंखनाद करावा, शंख वाजवावा. आणि हे अंदमानलाच होते, असंख्य शंख मिळाले आणि जेव्हा शंखनाद चालू झाला आणि त्या लोकांच्या झोपा जेव्हा मोडल्या, तेव्हा त्यांनाही सांगायला लागलं की यांच्या धर्मामध्ये सुद्धा शंखनाद दिलेला आहे. तेव्हा त्यांचा आवाज आपोआप बंद झाला. तुम्ही कृती लक्षात घ्या, आपण काय करणं अपेक्षित आहे हे लक्षात घ्या. इतर समाजामध्ये ठराविक वेळ झाली की माणसं हातातलं काम सोडून त्या प्रार्थनेला जातात. हे त्यांची गोष्ट घेण्यासारखी आहे, त्याच्या नाव ठेवण्यासारखी नाही आहे. पण आपण जर म्हटलं की आपण जेवाच्या अगोदर 10 मिनटं, भारतीय संविधानाने जर ही गोष्ट केली की ही प्रत्येक हिंदूंनी दुपारी 12 ते 12:15 15 मिनटं हे जिथं असाल तिथं तुम्ही प्रार्थना करा, तर निदान समाजाला आणि या देशाला कळेल तरी की हिंदू अजून जिवंत आहे आणि त्यांच्यामध्ये ऐक्य आहे. पण आम्हाला त्याची गरज नाही. आम्ही फक्त आमच्या व्यवसायात गुंतलेलो आहोत, वैयक्तिक अडचणींमध्ये आम्ही आमच्या गुंतलेलो आहोत. मग ती लोकं गुंतलेली नाही आहेत का? त्यांच्यासाठी ऑफिसचे नियम बदलले जातात, त्यांच्यासाठी ती वेळ महत्त्वाची असते. पण आपण काहीही बोलत नाही, कारण आम्हाला ते नकोच आहे. बोललं तर माझी नोकरी जाईल ही भीती, पण त्यांची नोकरी काढली तर त्यांचा समाज पाठिंबा देतो. आपला कुठं काही गुन्हा घडला तर समाज पाठिंबा देत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. आज त्यांचाच व्यापार, एक सुई जरी विकायची झाली किंवा विकत घ्यायची झाली तरी त्यांच्या समाजातच ती विकली जाती. भले 1 रुपया सुईसाठी 10 रुपये खर्च करतात. पण आपण दुर्दैवी असं आहे की आपण आपल्या माणसाला वर येऊन देत नाही, आपणच आपल्या माणसांचे पाय ओढतो. आज ही महाराष्ट्रात झालेले जे निकाल आहेत त्याच्यातनं सगळ्यांची जी व्यक्त झालेले आहेत सगळे नेते की आम्ही हरवलं, बघा आम्ही हरवलं, आम्ही करून दाखवलं, आम्ही हरवलं, आम्ही तोंडगाशी पाडू. ज्यांची योग्यता नाही, लायकी नाही, बापाच्या जीवावरती जे पद मिळतं ते पद नाही, म्हणजे बापाने पोर काढून दिल्यासारखं आहे. थोडंसं बोलताना तिखट वाईट वाटलं तरी चालेल, पण स्वतःचं कर्तृत्व शून्य. ऐन खायला मिळालेलं आहे म्हणून आयतं खायला मिळालं की माणसाची बुद्धी फिरते आणि दुर्दैवाने भावनिकरित्या आपणच त्यांना साथ देतो. हे काल सिद्ध झालं आहे. मग अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून हिंदुत्वाचा काल केलेला पराभव आहे. भले सरकार जरी आलं BJPचं, तरी जे नियम लागू होणार होते किंवा जे त्यांनी कार्य करायचं ठरवलं होतं, करतील की नाही, करतील सुद्धा. पण त्याच्यामध्ये आता किती प्रकारे, किती प्रमाणामध्ये लिमिटेशन येतं हे तुम्ही सगळ्यांना दिसेलच. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार ज्यांनी सगळा निपात केला, एवढ्या कित्येक वर्ष चाललेलं गुन्हेगारी साम्राज्य संपवलं. ज्या राज्यामध्ये संध्याकाळी 5:30-6 वाजता काय, दिवसा ढवळ्यासुद्धा कुठली माता भगिनी बाहेर फिरू शकत नव्हती, ती आता फिरायला लागली होती. पण केवळ धर्माचा विरोध करून तिथं मतदान झालं.
आणि दुर्दैवाने तिथंसुद्धा हिंदुत्व मतं कमी पडली, कारण बाहेरच पडली नाहीत लोक. आमिष दाखवली गेली. किती दुर्भाग्य आहे. आपण आमिष दाखवली की लगेच. एक फळवाल्याचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे त्यांची नीती चालते हे तुम्ही आत्ता लक्षात घेणं गरजेचं आहे. घरी जात असताना मी एकदा एका ठिकाणी केळी घ्यायला थांबलो आणि प्रत्येक ठिकाणी 4-5 केळीवाले बसले होते. सगळी त्यांचीच माणसं होती. एक केळीवाल्याचा दर एकाने सांगितला 40 रुपये डझन आहे, दुसऱ्याने सांगितला 42 डझन आहे, 42 रुपये डझन आहे. तिसरा आपला व्यक्ती बसला होता, त्यांनी सांगितलं 35 रुपये डझन आहे आणि त्याच्या शेजारी बसला होता, त्यांनी सांगितलं 28 रुपये डझन आहे. मला आश्चर्य वाटलं की एकेका डांग्यावरती हे बसलेले आहेत आणि यांचे सगळे केळी सारखे दिसत आहेत, तरी भाव वेगळे कसे. मी त्या 28 रुपये केळी जिथं होती तिथं गेलो आणि म्हटलं की तुम्ही 28 रुपयांनी कसे काय विकता. मी आपल्याच माणसाकडनं 35 रुपये देऊन केळी घेतली. आपल्याच माणसाला वर यायला पाहिजे, पण मला गणित कळत नव्हतं की शेजारचा 28, अगोदरचा 42 आणि 40 कसं काय होतं. आणि मग मी ज्या रिक्षात बसलो त्या रिक्षावाल्याने याचा उलगडा केला. तो म्हटला, साहेब हे पुढचे 42, 40 आणि 28 वाले ही एकच माणसं आहेत. ज्यांनी जर 42 घेतलं तर फायदा वाटून घ्यायचा आणि नाही झालं तर आपल्या माणसांचा व्यवसाय हातामारी करून मारायचा नाही तर धंद्याने मारायचा. आणि पलीकडचा 28 रुपयांनी जो विकतो तो लॉसने विकत नाही, तर तिघही जण जो नफा असतो आणि तोटा असतो तो वाटून घेतात, म्हणजे त्याच्यात फायदाच होतो. म्हणजे किती डोकं चालवतात तुम्ही पहा. आपण रस्त्यावरती गेल्यानंतर 1 रुपया जर कोथिंबीर महाग असेल तर त्या बाईंशी भांडण करतो आणि सांगतो की आम्हाला अजून कोथिंबीरीबरोबर अजून कढीपत्ता पण फुकट द्या. पण दुर्दैव असं आहे की ती माणसं आपल्याला लसूण पण फुकट देतात आणि आपण त्यांच्याकडंच जातो की ह्या माणसाकडं कोथिंबीरीबरोबर कढीपत्ता तर मिळतोच, पण लसणाच्या 2 काड्या पण मिळतात. पण मित्र हो, त्या काड्या नसतात तर तुमचं पुढचं आयुष्याला लागलेली कीड असते. तुम्हाला या व्यवसायातनं, या बाजारातनं उठवायची ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात कधीच झालेली आहे. तेव्हा आत्ता परत एकदा जागे व्हा. आत्ता नाही तर कधीही नाही. नुसतं हुरळून जाऊ नका की प्रत्येक उमेदवारांनी बघा, ज्यांनी जिथं जिंकले तिथं लगेच स्पीकर वगैरे लावून, पण भारतीय संविधानावरती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची काय आत्ता किंमत ठरते भारत देशाची, कमी झाली. दुर्दैव आहे. तुम्ही नुसतं महाराष्ट्रात राहून त्याचा विचार करू नका. भारताचा विचार केला असता तर झालं नसतं. आणि हा कितीही आता आपण म्हटलं की मोदीजी पंतप्रधान झाले तरी हा विजय हा विरोधी पक्षाचाच आहे. उलट असा विचार केला तर माझं तर मतच आहे, हे वैयक्तिक मत कदाचित चुकीचं असेल, की आता पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान पद स्वीकारूच नये आणि विरोधी पक्षात बसावं. कारण ही जी सगळी 10, 15, 20 तोंडाची माकडं एकत्र झालेली आहेत, ही कोणाला पंतप्रधान करतात आणि कशा कोलांट्या उड्या मारतात हे निदान या शंड जनतेला तरी कळणं गरजेचं आहे, की ज्यांनी त्यांना भावनिक होऊन मतदान केलं आहे तर त्यांना कळू तरी दे की आपण कोणाला मतं दिलेलं आहे आणि त्यांची योग्यता आहे का. एका बाजूनी बटाटा टाकून दुसऱ्या बाजूनी सोनं घेणारा मूर्ख बुद्धी असलेले व्यक्तिमत्व तुम्ही मतं देता, याच्यासारखं दुर्भाग्य ते काय. सांगितलं ना की त्या लोकांना नावं ठेवून किंवा त्यांना शिव्या घालून काही उपयोग नाही. शिव्या आपल्याच लोकांना घातल्या पाहिजेत की माझ्या एका मताने काय होणार. कारण मुंबईमध्ये एका मताने एका उमेदवाराचा पराभव झालेला आहे आणि नेमका दुर्दैवाने तो एक हिंदुत्ववादी होता. लक्षात घ्या, तुम्ही बाहेर पडत नाहीत. काय करायचं आहे, एवढे गेलेत तेवढे गेलेत आणि ही लोक त्याच्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही आत्ताची वेळ आहे, विचार करायची वेळ आहे. ही जर आत्ता विचार केला नाहीत तर उद्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरती आपण 1:30 वाजता
तुम्ही सगळेजण दिसणार आहात हे लिहून घ्या. कारण महामूर्खाप्रमाणे हेच एक सर्टिफिकेट दिलं आहे. मी तर म्हणेन ही परमेश्वराची, त्या प्रभू रामचंद्राची करणी आहे की त्यांनी एक दाखला खूप मोठा दिला आहे भारतीय जनतेला, की जिथं मी सुद्धा आहे ना तिथं सुद्धा ही माणसं आत्ता किती प्रकारे विष ओकता आहेत हे तुम्ही बघा, की तिथं माझाच माणूस, माझाच सेवक हा पडतो हे खुद्द भगवंतानी ह्या जनतेला दाखवून दिलेलं आहे. अयोध्येमध्ये जे काही व्यवसाय आज मोदींनी केलेली काम, तिथं केवढं मोठं रेल्वे स्टेशन, तिथं विमानतळ, एवढे मोठे व्यवसाय, हॉटेल व्यावसायिक, या सर्वांनी एवढासुद्धा विचार केला नाही की या रामलल्लामुळं आपण आपलं घर भरलं जाणार आहे, पोट भरलं जाणार आहे. पण बिचाऱ्यांनी त्या रामाच्या दासाला सुद्धा पाडलं. म्हणजे त्यांची वैचारिकता काय असेल हे आत्ता विचार करा. अन्यथा तुम्ही जे बांधलं गेलेलं, उभं राहिलेलं राम मंदिर उद्या तिथं असेलच ह्याची खात्री कोणी देऊ शकत नाही. कारण त्याची ही नांदीच आहे की ही लोक एकत्र येऊन काहीही करू शकतात आणि त्याच्या मूर्ख आपली माणसं त्यांना साथ देत आहेत. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की घर का भेदी लंका आहे. आता घर का भेदी सगळ्यात कोण महाराष्ट्रात आहे हे सांगायची गरज नाही. पण आज आपण प्रत्येकाचा अधिकार आहे. आपल्या मुलांना देवाला नमस्काराला लावताना तसेच सावरकरांचे विचार त्याच्या मनामध्ये आजपासून सांगणं सुरुवात करा. निदान लिहा. नुसतं पोस्ट टाकून नमस्कार करून मान्य, पोस्ट टाकली तरी त्याला लाईक येत नाहीत, पण एखाद्या हिरोईनची पोस्ट टाकली तर त्याला 100 आंबट चेहरे लगेच प्रतिक्रिया म्हणून मिळतात. हे इतकं दुर्दैव आहे आपलं की आपण कुठल्या देशात आहोत, ज्या जन्मभूमीमध्ये आपण आहोत, आपलं धर्म काय आहे. आज बाकीचे धर्म, आज दुबईसारख्या ठिकाणी रामाचा सप्ताह चालण्यासाठी सुट्टी दिली जाते. हे मनुष्य विसरतोय. हे कोणामुळं घडतंय हे मनुष्य विसरतोय. अरे तुम्ही जर आत्ता खरंच जागे नाही झालात ना तर पुढं अवघड आहे. प्रत्येकाने विचार करावा की आपण काय केलं. आणि कारण आता विधानसभेच्या निवडणुका येतील आणि त्याच्यामध्ये हे त्याचंच शस्त्र करणार की आम्हीच देणार. आणि या मूर्खांच्या नादी लागू नका. ज्यांची कुत्रं भुंकलं म्हणून आपण त्यांच्यावर भुंकू नये. आपण शांत बसावं. भावनिकरित्या जाऊ नका. भावनिकरित्या जर तुम्ही मतदान केलं किंवा पुढं गेलात तर तुमच्या डोक्यावरती काही दिवसांनी एक वेगळं छत्र आल्याशिवाय राहणार नाही. हे लिहून घ्या. आणि काही दिवसांनी आपल्या बायका कुठल्या तरी विशिष्ट ड्रेसमध्ये असल्याशिवाय राहणार नाहीत. आज स्वातंत्र्याच्या वेळी असलेली लोकसंख्या आणि आज असलेली लोकसंख्या, सावरकरांनी नेहमी सांगितलं होतं, एकदा परत सांगतो, ज्या देशामध्ये ज्यांची लोकसंख्या जास्त त्या नावाने तो देश ओळखला जातो. मित्र हो, आता त्यांची संख्या जास्त व्हायला लागलेली आहे. तुम्ही आत्ता जर जागृत झाला नाही तर तुम्ही ह्यापुढं हिंदुत्व म्हणून किंवा हिंदू म्हणून आपल्या घरावरती भगवा झेंडा फडकवू नका. जर फडकवणार असाल तर आपली भूमिका काय, आपलं कर्तव्य काय, हे जर सद्विवेक बुद्धीने जर जागृत अवस्थेत त्या सावरकर टिळकांसारखं ठेवणार असाल तर स्वतःला हिंदू मिरवा. नाहीतर नुसता अंगावर केशरी ड्रेस आणि कपाळावर गंध लावला तर हिंदू होत नाही. आपल्या हिंदू माणसांकडेच व्यवसाय करा. हिंदू माणसांना पाठिंबा द्या. 4 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण आपल्या माणसांना पुढं आणा. कारण ही दुसरी पायरी जर आपण चढायची जर चुकलो तर मात्र पुढं आपलं सर्वांचंच अवघड आहे. जी मान, प्रतिष्ठा, मर्यादाच्या ती उंची आपण जी गाठलेली आहे ती खाली यायला 1 मिनिटंसुद्धा लागणार नाही. आणि असं म्हणायला हरकत नाही, आज नशिबाने मोदी साहेबांनी आता परत सरकार स्थापन करतायत. पण खरंच त्यांनी जर विरोधी पक्षात बसले ना तर हे कशासाठी लढले. प्रत्येक माणसाला 8,000 रुपये देणार होते. प्रत्येक शेतकऱ्यांना 10,000 रुपये देणार होते. लोकांना कळू तर देतात का नाही देतात आणि कुठनं देतात. नुसतं लोकांना भूलभुलैया करायचं आणि लोक त्याच्यात फसतात. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणून आपण
त्या अनुषंगाने तरी सुशिक्षित या पुढं व्हा. हे जे झालेलं आहे, ही अशी जखम दिलेली आहे आणि अशी जखम झालेली आहे की सहजासहजी भरून येणार नाही. माझी खरंच त्या भगवंताला, त्या रामाच्या चरणी प्रार्थना आहे की असं काहीतरी कर की ह्या सरकारमध्ये अशी काहीतरी जादू कर की अक्षरशः विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. तो मतदानांनी आणि वैचारिकतेने, माणसांनी नाही. कारण हे सगळं बिंबवलं गेलेलं आहे. जाती धर्माच्या तेढ त्यांनी निर्माण केलेली आहे. पण कृपया लक्षात ठेवा, आता तरी डोळे उघडा, कारण अभी नहीं तो कभी नहीं. श्रीराम.